महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला आहे ते बीड हा जिल्हा. बीड जिल्हा मुळात राजकारणासाठी तर प्रसिद्धच आहे, पण गेल्या काही दिवसांमध्ये तो खूप प्रसिद्धीला आलेला आहे. तो म्हणजे तिथल्या गुन्हेगारीवरून. आपल्याबरोबर बीडचे भाजपाचे जिल्ह्यातून जे नेतृत्व करतात सुरेश धस आहेत, आमदार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची सध्याची चर्चा तुमच्या एका पत्राची आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना थेट पत्र देत मागणी काही केलेली आहे की तिथे जे प्रकरण झालं केजमधलं, तिथल्या सरपंचाचा मृत्यू झाला मारहाणीमध्ये, ह्या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करा असं म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत तुमच्या भूमिकेत? नाही, काय आहे की त्या दिवशी ज्यावेळेस खून झाला तिथं रस्ता रोको करण्यात आला. लोक अत्यंत गरम झाली, कारण हे जे संतोष देशमुख आहेत ते त्या गावचे भाचे आहेत. त्यांचं मूळ गाव हे बार्शीकडे आहे. भाचे आहेत, परंतु ते लोकांची सेवा करता करता 3 टर्म ते सलग सरपंच आहेत. 3 टर्म सलग सरपंच होणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. ती झाली आणि अशा चुकीच्या आणि अधिक क्षुल्लक कारणामुळं त्यांचा जो मृत्यू झाला तो लोकांना खूप लागला. लोक रस्त्यावरती आली आणि रस्त्यावर आल्याच्या नंतर मग स्थानिक पोलिसांच्यावरती आमचा विश्वास नाही. स्थानिक पोलीस त्यांनी शुक्रवारी जी घटना घडली होती तिथला जो दलित समाजाचा वॉचमन होता तो ॲट्रॉसिटीची केस करायला तिथं गेला होता. त्याची ॲट्रॉसिटीची केस घेतली नाही. त्याच्यानंतर कंपनीचे लोक गेलते खंडणीचा गुन्हा दाखल करायला. त्या कंपनीची सुद्धा केस त्या ठिकाणी घेतली नाही आणि शुक्रवारी जे आहे ते त्यांना तसंच परत पाठवण्यात आलं आणि सोमवारी ही घटना घडली. त्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांनी मागणी अशी केली की बाबा याची CID चौकशी करावी. आता तिथले हे सामान्य जे लोक आहेत त्यांना काय माहिती, आणि मग त्याच्यामुळं काय झालं की CID चौकशीची मागणी केल्याबरोबर SP तिथं लिहून दिलं आणि ते पटकन इकडं आलं आणि राज्य सरकारकडून त्याला मान्यता मिळाली. परंतु काल ज्यावेळेस मी तिथं गेलो त्यावेळेस मग माझ्या लक्षात आलं ते की बाबा तुम्ही ही चूक केलेली आहे. मला वाटलं CIDची मागणी केली, परंतु तसं होणार नाही. मी केजमध्ये जाईपर्यंत ती ऑर्डर झालेली होती. म्हणून आता काय आहे की लोकांची कशामुळं संशय बळावतोय कोणाकडे इकडं तिकडं. शुक्रवारी कोणाच्या फोनवरती महाजन नावाचे तिथले PI आहे, त्यांनी कोणाचा फोन आला त्यांना म्हणून ॲट्रॉसिटीची केस घेतली नाही, खंडणीची केस घेतली नाही. जर त्या दिवशी शुक्रवारी ॲट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला असता तर हे आरोपी जे आहेत हे पळून गेले असते, बाहेर गेले असते किंवा जामीन यांना करावा लागतो मग तिकडे गेले असते, मग सोमवारची घटनाच झाली नसती. म्हणून हे आरोपी जे आहेत, माझं मत असं आहे की हे प्यादे आहेत. याच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे तो वेगळाच आहे. आणि जर मी काही कोणावरती जाणीवपूर्वक म्हणत नाही, पण त्या मास्टर माइंडने जर शुक्रवारी फोन केला असेल, यांच्यापैकी कोणाला तरी आदेशित केला असेल, हाना मारा झोडा बघून घेऊ, असं करो, असं जर कोणी त्यांना फोन केला असेल तर तो सुद्धा 120B मध्ये नाही तर तो डायरेक्ट 302 मध्ये सुद्धा तो आरोपी व्हायला पाहिजे. ते विष्णू चाटे म्हणून जे कोणी सद्ग्रहस्थ आहेत ते मध्यस्थी करत होते. ते मनापासून मध्यस्थी करत होते का इकडं त्याच्या चुलत भावाला फोन करायचे, मी आत्ता 10 मिनिटात बोलून घेतो, 15 मिनिटात बोलून घेतो. 36 कॉल आहेत त्याचे आणि त्यातले 35 कॉल हे संतोषच्या चुलत भावाने लावलेले आहेत, आउटगोईंग केलेले. एकच इनकमिंग आहे म्हणजे विष्णू चाट्यांचा. तर मग हे विष्णू चाटे जे आहेत हे 120B मध्ये आत्ता आरोपी झालेले आहेत. पण जर विष्णू चाटे इकडे एक सांगत असतील आणि तिकडं फोन करून मारा रे बदाडा रे असं काही सांगत असतील तर विष्णू चाटे सुद्धा 302चे आरोपी झाले पाहिजे. तुमच्या पत्रामध्ये तुम्ही स्पेसिफिक कोणत्या मागण्या केल्या ते सांग. नाही, मागणी हेच केली की SIT ची चौकशी झाली पाहिजे. माझं काहीच म्हणणं नाही. आमच्या बीडच्या SPच्या अध्यक्षतेखाली SIT करावी आणि पांडकर म्हणून ॲडिशनल SP आहेत त्यांची IO म्हणून नियुक्ती करावी. कारण
CIDला स्थानिक पोलीस बळ नसते. CIDकडे किती मनुष्यबळ आहे ते मला चांगलं माहिती आहे. एक अधिकारी उठणार CIDचा, पुण्यावरनं एसटीत बसणार आणि तिथं येऊन चौकशी करणार. तो एकटाच कुठं कुठं फिरणार आणि मग त्या चौकशीला मला वाटतं एक पंचवार्षिक योजनाच जाईल. तोपर्यंत हे आरोपी बाहेर सुटतील आणि त्याच्यामुळं SIT करून जिल्ह्याचे SP त्याचे अध्यक्ष असावेत, पांडकर त्याचे असावेत आणि त्यांनी हा संपूर्ण तपास करावा आणि लवकरात लवकर करावा. आणि चार्जशीट जे आहे ते 90 दिवसाच्या आतच या ठिकाणी दाखल व्हावं. या आरोपींना कसल्याही प्रकारचं अभय मिळू नये आणि उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती व्हावी. कारण तपास चालू असतानाच नियुक्ती जर झाली तर उज्ज्वल निकम साहेब त्याच्या बाबतीमधले बारकावे लक्षात ठेवतील आणि ते लक्षात ठेवून हे जे लोक आहेत हे लोकांना एक तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. इतका निर्घुणपणे तो संतोषला त्यांनी मारलेला आहे. तुम्ही पाहिलं का त्याची डेड बॉडीचं इन्क्वेस्ट पंचनामा? पाठीमागची बाजू पाहिली का? पुढची बाजू पाहिली का? 1 इंच तरी जागा आहे का शिल्लक त्याला मारायला? शिल्लकच ठेवली नाही. आणि शेवटी त्याच्या छातीवर दोन्ही गुडघ्यांनी उड्या मारल्यात. प्रतीक घुले का काय नावाचा तो आरोपी आहे. त्यांनी पोलिसांनी सांगितलं, हे आम्हाला पोलिसांनी माहिती दिली की पूर्ण शरीर उचलून ते WWF नाही का मारित असे वरून, तसं पूर्ण शरीर उचलून दोन्ही गुडघ्यांनी त्याच्या छातीवर मारले. ते 2दा मारल्याच्या नंतर तो जागीच ठार झाला. साहेब, या सगळ्या गोष्टीमध्ये मला 2 गोष्टी विचारायच्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर किंवा आत्तापर्यंत तिथे वंजारी विरुद्ध मराठा असा संघर्ष आहे की व्यावसायिक संघर्ष आहे? हे बघा, तुम्ही वंजारी विरुद्ध मराठा वगैरे हे असले संघर्ष लावू नका. याच्यात काय संबंध आहे वंजारी विरुद्ध मराठा? असं हे बघा, ते जे आरोपी आले होते त्यांनी दलित समाजाच्या पोराला मारलं आणि गावातल्या वॉचमनला मारल्याच्या नंतर ते गावातले लोक आले. काल आता मी भेटायला गेलतो तर तिथं बऱ्यापैकी आसपासचे लोक जमा झालते. त्यात वंजारी समाजाचे लोक जमा झालते. वंजारी समाजाच्या लोकांना वाटतं का अशा क्रूर पद्धतीने कोणाला मारावं म्हणून? यातले जे आरोप आहेत, आरोपींवरनं जे तिथं चर्चा सुरू आहे की यांना पाठीशी घालण्याचं, किंवा तुमचंही म्हणणं आहे असं की त्यांना पाठीशी घालणारे व्यक्ती कोण आहे? माझं काय म्हणणं आहे, ते चौकशीमध्ये पुढे येईल ना. तुम्ही CID चौकशीची गरज नाही. CID चौकशीत ते मार्ग निघणार नाही. तो स्थानिक अधिकाऱ्यांनाच तिथलं चौकशी करू द्या. आणि ते पाटील जो कोणी त्या आरोपींना घेऊन फिरत होता तो तर निलंबित झाला आहे, परंतु लोकांची भावना अशी आहे की ते महाजनसुद्धा निलंबित झाला पाहिजे. महाजनसुद्धा त्याला तितकाच जबाबदार आहे. महाजन नावाचे जे PI आहेत ते आणि बनसोडे का काय नावाचे एक तिथले ESI ज्यांनी 3 तास फिर्याद घेतली नाही ह्याची म्हणजे उचलून नेल्याची, किडनॅपिंगची जी फिर्याद आहे 3 तास घेतली नाही. 3 तास वेळ मिळाला ना त्यांना मारायला. पण ह्या सगळ्या गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये तिथल्या जे वेगवेगळे उद्योग प्रकल्प येत आहेत त्याची कामं मिळवण्यावरनं संघर्ष सुरू आहे मोठा. हे बघा, कामं मिळवणे वगैरे काही नाही. ऐका, हे व्हेकल्स येतात मोठमोठाले. मी ह्याला कोण अडवतं? ह्यांना अडवायला लावायचे. अव्वाच्या सव्वा त्या गाड्यावाल्यांना पैसे मागवायचे. एक तर आमच्याकडं कुठली इंडस्ट्री येत नाही, कुठलं काय नाही. एक तर त्या संरक्षण खात्याकडनं एक ऑर्डर निघाल्यामुळं पहिलेच तिथं जे 600 मेगावॅट वीज तयार होणार होती ती 300वर आलेली आहे. आणि पलीकडच्या पार्टमध्ये जिथे ही घटना घडली तिकडे स्वतंत्र 300 मेगावॅट त्या ठिकाणी तयार होणार आहे. एक तर कंपन्या येत नाहीत. आल्यात ह्या कंपन्या आल्या की मग ह्यांना ते फॅन मोठमोठाले असतात, त्याचं साहित्य वेगवेगळं मोठं असतं. मग ते येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या अडवायला लावायच्या. कोण अडवायला लावतं काय नाही, चौकशा झाल्या पाहिजेत ना. गाड्या तुम्हाला नसणं माहिती आहे. 1 मिनिट ऐका, गाड्या अडवायला लावल्या जातात त्यांच्याकडनं. आता गाड्या अडल्या की कंपनीचं नुकसान होतं, पुढचं काम थांबतं. मग कंपनीवाले लोक काय म्हणतात, अरे बाबा इकडं 10 लाखाचं नुकसान होणार आहे तर मग ह्यांना काहीतरी द्या.
मग ते दिले की मग हे जे आका वगैरे आहेत हे त्यांच्याकडे पोहोचून हे आकांची एवढी मोठी मला वाटतं हे वाढली, अपेक्षा वाढली की कशातही पैसे मागायचे आणि मग हे पोरं हे बारकाले पोरं पुढं करायचे. हे 21, 22, 23 वर्ष वयाचे पोरं आहेत ह्याच्यात. एक सुदर्शन घुले मला वाटतं तो जरा जास्त वयाचा दिसतो. आणि ह्या पोरांनी काय करायचं, तिकडं जायचं, आपापल्या नेत्याच्या शेजारी फोटो काढायचे, व्हायरल करायचे आणि मग नेते मंडळींनी ते काय सांगतात काय नाही मला माहीत नाही, मी कोणाचं नाव घेणार नाही का ते तपासात पुढे येणारच आहे. आका कोण आहे मग याच्यामध्ये आका कोण आहे मी विचारतोय, आका कोण आहे तुम्हाला? मला माहित नाही ना आका कोण आहे ते. जिल्ह्यातलं माहित नाही का? मला जिल्ह्यातलं माहित नाही. ते आका जे आहेत तपासामध्ये पुढे येतील ना. आणि आता ह्याचं फार लांब लोन गेलंय, फार CBI चौकशीपर्यंत सुद्धा चाललंय ना कदाचित. आणि हे आम्ही राजकारणी वगैरे कोणी नाही हो. त्या कंपन्या ज्या इन्व्हेस्ट करतायत तिथं 1000 करोड, याला सुद्धा परदेशी बँकांचं कर्ज वगैरे असतं. ते जे ह्या कंपन्यावाले जे लोक आहेत ते दिल्ली स्थित आहेत. कदाचित ते तिथल्या तिथं जाऊन देशाच्या होम मिनिस्टरला सुद्धा भेटू शकतात. देशाच्या होम मिनिस्टरही आदेश करू शकतात याची CBI चौकशी करा. मग CBI चौकशी सुद्धा लागेल ना ह्या प्रकरणाची, आता लागू शकेल असं मला वाटतंय. आणि मग त्या चौकशीमध्ये जे कोणी पुढे येतील ते आका समजायचे. या सगळ्या प्रकरणानंतर असं दिसून येतं की गेल्या काही म्हणजे महिन्याचा कालावधी अंदाज घेतला तर बीडमध्ये जवळपास 36पेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत, म्हणजे खून झालेले आहेत. म्हणजे बीडचं गुन्हेगारीकरण कुठपर्यंत वाढलं इतकं मोठं? हो, मग तुम्ही हे पहा, माझं म्हणणं काय आहे की ह्याला कुठंतरी सुरळीतपणा आला पाहिजे. कोणाच्या आशीर्वादावरती हे चालतं का नाही? 36च काय, आता तर मला वाटतं 360 बी होऊ नयेत 365 दिवसापैकी. इतकी मोकळीक सुटली. कोणाला बी तुम लढो हम कपडे सांभाळते म्हणणारे जे लोक आहेत, असे जर लोक असतील आणि त्यांना बळ जर सततच या छोट्या छोट्या लोकांना मिळत गेलं तर हे आणखी भयानक होण्याची शक्यता आहे. एखाद्या वेळेस तिथं बॉम्ब ब्लास्ट होईल, फार डेंजर परिस्थिती निर्माण होईल. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे आता संतोषचं जे अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याला जे मारलेलं आहे, तर मला असं वाटतं की त्याच्या खुनाची रास्तपणे चौकशी झाली पाहिजे. ही केस अंडर ट्रायलच चालली पाहिजे. यातला कुणालाही जामीन नाही मिळाला पाहिजे. आणि 1 ते 1.5 वर्षामध्ये, कारण फास्ट घेतलं तर माझं मत आहे 1 ते 1.5 वर्षामध्ये निकाल लागेल आणि यांना फाशीच झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये किंवा ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींमध्ये धनंजय मुंडे असोत किंवा पंकजा मुंडे असोत यांच्याकडे बोट दाखवलं जातं? नाही, मी आज त्यांच्याकडे बोट दाखवणार नाही. असं तर चर्चा तर तिथं खूप. एक मिनिट आहे. चर्चा वेगळं, समोर बोलणं वेगळं. मी तसं काही बोलणार नाही, फेक बोलणार नाही. फक्त एवढंच आहे की ह्याच्यामध्ये त्याची रास्त चौकशी झाली पाहिजे. चौकशीमध्ये त्यांनी कोणी जर फोन केला असेल ह्या लोकांशी त्यांचे काही कॉन्टॅक्ट असतील, फोटो बिटो तर आहेतच त्यांच्याबरोबर, त्याच्याबद्दलचा काही प्रश्नच नाही. ठीक आहे, कोणी कोणाबरोबर फोटो काढला म्हणून लगेच मी तुम्ही आरोपीला हे केलं असं म्हणत नाही. कदाचित मी पण रस्त्याने चाललो तर माझ्या शेजारी कोणी फोटो काढू शकतो. आजकाल हे आता फोटोग्राफी वगैरे गौतम राजाध्यक्ष हे ते ह्यांची कोणाची गरज राहिलेलीच नाही. आता प्रत्येकजण गौतम राजाध्यक्ष झाला आहे. प्रत्येकजण स्वतःची सेल्फी काढून घेतो, फोटो काढून. पण हेच लोक का भेटतात तुम्हाला? बाकीचे लोक नाहीत का चांगले लोक भेटायला? सामान्य माणसाला भेटा ना तुम्ही. बीडमधली एवढी गुन्हेगारी वाढण्याचं मेन कारण काय वाटतं? नाही, पूर्ण जिल्ह्यात काय आहे की एक चांगल्या कडक SP पण असला पाहिजे, ॲक्शन घेतला पाहिजे. मध्ये जरा एक SP आले ते एवढे लूज आले की सगळं काही मोकळंच सुटलं. गुडगुड्या, कुठं ते पत्त्याचे क्लब, गांजा वाटप, सगळं काय आमच्या जिल्ह्यामध्ये झालं या मधल्या कालावधीत.
आणि आता हे SP नवीन आले त्यावेळेसपासून थोडासा वचक बसला आहे. महादेव ॲपसारखं काहीतरी घटना आमच्या इथं घडली. तुम्हाला सांगतो 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन एकाच माणसाच्या नावावर आहे. आणि त्या तपासामधले जे अधिकारी चांगलं काम करतायत ते अचानकपणे बदलले जातात, एका रात्रीत बदलले जातात, दुसरे नेमले जातात. मग ते SP ला विचारा, तुमचं जर प्रतिनिधी तिथं असेल, अर्ध्या रात्री कशामुळं हे केलं जातं. सायबरचे आमच्या इथले जे टीम आहे तिचे गात का कोण नावाचे एक प्रमुख आहेत, ते पूर्णपणे म्हणजे त्यांना मुळात सायबरमधलंच काय कळतंय का नाही, आणि टाकाऊ पदार्थ उचलायचे आणि बीड जिल्ह्यात आणून ठेवायचे. जरा खडक असा SP DYSP असे टीम पाहिजे ना, यंगस्टर जे दन काम करेल. मी आत्ताच्या SP बद्दल दोष देणार नाही, ते बिचारा बऱ्यापैकी काम करतोय. ते आल्यापासून बऱ्यापैकी हे झालंय. फक्त त्यांची चूक त्या महादेव ॲपच्या बाबतीमध्ये मात्र निश्चितपणे झाली. त्यांच्या लक्षात आणून दिलंय, मी स्वतः पत्र दिलंय की हे 9 अब्ज रुपये म्हणजे साहेब माझ्या आयुष्यात अजून मी 1 कोटी एका वेळी नाही पाहिले. 5व्यांदा आमदार आहे मी. 1 कोटी देवा शपथ अजून एकदा मी पाहिलेले नाहीत. मग 9 अब्जेचं ट्रान्झॅक्शन कसं होतं, आणि हे सगळं बीड जिल्ह्याच्याच हद्दीवर आणि बीड जिल्ह्यातच का होतं, कशामुळं होतं, कोणाचा आशीर्वाद लागतो, म्हणजे कोणाचा आशीर्वाद लाभतो ह्या लोकांचा. हे 9 अब्जवाले कोणाकडे जातात, कोणाला भेटतात, कोणाबरोबर फोटो काढतात, हे पण थोडंसं बघितलं पाहिजे ना. आमच्याकडं नाही येत फोटो काढायला हे लोक. या सगळ्या पूर्ण शेवटचा एक प्रश्न, वाल्मिकी कराड जे तिथले स्थानिक आहेत ते अक्यूज आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण या सगळ्या प्रकरणामध्ये सेंटर पॉईंट ते जात आहेत असं म्हटलं जातं, किती खरं आहे? नाही, हे बघा, ते सेंटर पॉईंट जरी जात असतील, इतरांनी कोणी नाव बी घेतलं असेल, तरी मी इतक्या लवकर गडबडीमध्ये त्यांचं नाव घेणार नाही. ॲक्च्युअल तपासामध्ये जर त्यांचं नाव पुढं आलं तपासामध्ये, परंतु हे जे आहेत हे सगळे त्यांच्या अवतीभोवतीच असतात. ते विष्णू चाटे जे आहेत ते त्यांचे मावस भाऊ का काय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांच्या गटाचे ते तालुका अध्यक्ष आहेत. त्यांची मला वाटतं नियुक्ती त्यांनीच दिलेली आहे. ते आणि राजेश्वर चव्हाण त्यांच्या पक्षाचे जिल्हा त्यांनी दिलेली आहे. परंतु मी असं डायरेक्टली आत्ता म्हणणार नाही की या खुनाचा ऑर्डर हा वाल्मिक कराड यांनी दिला आहे असं मी म्हणणार नाही. पण हे वाल्मिक कराडांच्या अवतीभोवती असलेलेच हे सगळे लोक आहेत. ह्यांनी परस्पर केलंय का त्यांच्या ऑर्डरवर केलंय हे तपासात निष्पन्न होईल. त्याची मग आता होणारच ना चौकशी. त्यांच्यावरती 2 कोटीची खंडणीचा गुन्हा दाखल केला ना त्या कंपनीने. आहुदा का काय नावाची, ॲडोडा का काय, कोणती कंपनी मला नाही माहिती, अजूनही नाव लक्षात राहिलं नाही. त्या कंपनीने 2 कोटी रुपये आम्हाला फिरवती, लाच किंवा खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराड, त्याच्यानंतर ते सुदर्शन घुले आणि तिसरे कोण अजून एक आहेत विष्णू चाटे, या तिघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. आता हे दोन्ही जे गुन्हे आहेत ह्या दोन्हीचं एकत्रीकरण करून तपास केला जाईल ना. आणि त्याच्यामध्ये जर इकडे बी ते आढळून येत असतील तर त्यावेळेस मी म्हणाल खंडणी मागितली असेल तर ते मागितल्याशिवाय त्या कंपनीने मानलेलेच नाही. 2 कोटी रुपये आम्हाला द्या, नाही तर काम बंद करा वगैरे वगैरे, हे 100% झालं असेल. परंतु संतोष देशमुखचा खून करा अशा ऑर्डर जर त्यांनी सोडले नसतील तर त्यांना कशामुळं मी आज आरोपी म्हणू. परंतु इन्व्हॉल्वमेंट ह्या लोकांचं 100% त्यांच्याकडं आहे. डायरेक्ट कनेक्शन आहे, राजकीय म्हणून आहे किंवा कार्यकर्ते म्हणून आहे. परंतु आजच्या घडीला मी डायरेक्ट त्यांना आरोपी म्हणून म्हणणार नाही. प्रशासन करेल ना. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः हे आहेत आणि मी सांगतो ना, हे राज्यापुरताच हा प्रश्न संतोष देशमुख मर्यादित नाही राहिला प्रश्नात. हा प्रश्न त्या कंपन्यांनी जर देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत नेला असेल,
आणि जर गृहमंत्र्यांनी CBIची वगैरे चौकशीची ऑर्डर केली तर मग राज्य सरकारकडे येईल ते. राज्य सरकार जर गेली तिकडं तर ते CBIच्या तपासामध्ये थोडेच काही हे करता येईल. CBIचे लोक आल्यावर तर मग ते संपूर्ण झाडाझडती घेणार. तो काय आहे की हे बीड जिल्ह्यामधले धमक्या देणं, हे करणं, तुम्हाला सांगतो ते सोशल मीडियावरती इतके घाण काही लोक लिहितात. आणि ते सगळे कोणाच्या मीडिया आहेत? मीडिया कोणाचे आहेत? सोशल मीडियावर नुसतं कोणाला बी शिव्या द्यायचं, इतक्या वाईट पद्धतीने लिहायचं. माझ्यापर्यंत काही माहिती आल्यात काही सोशल मीडियाच्या. गामा नावाचा कोणता देश आहे तिकडं, गामा देशातून सुद्धा मीडिया चालवली जाते, बाहेरच्या देशामधून, परदेशातून. कोणाची आहे काय आहे ती मला चांगलं माहिती आहे, कळतं. त्या गामाचं कनेक्शन कुठं आहे, पाथर्डी तालुक्यात कुठे आहे, त्याचंच कनेक्शन बीड जिल्ह्यातल्या अमक्या कोणत्या तालुक्यात आहे, हे पण आम्ही सर्च केलेलं आहे थोडंसं. ते बी आम्ही संपूर्ण माहिती जी आहे ते देऊ. दुसऱ्या लोकांच्या राजकारण्यांच्या इज्जती घ्यायच्या, कोणाच्या कुठंतरी कोणत्या केसमध्ये कसा अडकल, त्याला जेलमध्ये कसं घालायचं, अशा पद्धतीचे सुद्धा प्लॅनिंग जे आहेत ते आमच्या जिल्ह्यामध्ये होतात. धन्यवाद. सुरेश धस यांनी संपूर्ण बीडमधल्या जी गुन्हेगारी आहे त्या संदर्भात भूमिका मांडली आणि या संपूर्ण प्रकरणाची CBI देखील चौकशीची मागणी ते करत आहेत. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.